नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंडसेट आयएसच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आजपासून आपण एक महत्वपूर्ण असणारा एक पार्ट म्हणूया, एक सेशन म्हणूया, जो आपल्या युपीएससी आणि एमपीएससीच्या असणाऱ्या जर्नीमध्ये अति जास्त महत्वाचा असतो. कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सीच्या असणाऱ्या परीक्षांमध्ये या अनुषंगाने प्रश्नांची संख्या 15 असेल, राज्यसेवेला 15 असेल. युपीएससीच्या बाबतीमध्ये पाहिलं आणि एमपीएससीच्या मेन्सच्या बाबतीमध्ये पाहिलं तर या असणाऱ्या सब्जेक्टच्या अनुषंगाने प्रश्न या ठिकाणी अफाट स्वरूपामध्ये विचारले जातात. किंबहुना असं आपण म्हणू की ही असणारी सगळी एक्झाम ही या असणाऱ्या करंटच्याच असणाऱ्या डाटावरती अवलंबून आहे. म्हणून आजपासून आपण डेली बेसिसवरचे असणारे करंट अफेअर जे आपल्याला एक्झाम टार्गेट करायचे आहेत का, त्या अनुषंगाने आपण हे असणारे सेशन घेणार आहोत. याच्या अंतर्गत आपल्याला काय करायचं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला पीआयबीचा असणारा कंटेंट त्या ठिकाणी आपल्याला कंपाईल करायचं आहे. सोबतच पाहिलं तर सगळ्या इंटरनॅशनल असणाऱ्या न्यूज याच्यामध्ये कव्हर करायच्यात आपल्याला. आणि सोबतच पाहिलं आपल्याला या ठिकाणी तर सगळ्या असणाऱ्या नॅशनल लेवलच्या असणाऱ्या न्यूज असतील आणि सोबतच आपल्या महाराष्ट्राच्या स्टेट लेवलच्या न्यूज असतील. या सगळ्या न्यूज आपण कव्हर करू. पीआयबी असेल, ऑल इंडिया रेडिओचा कंटेंट असेल त्या ठिकाणी. सोबतच पाहिलं तर न्यूज पेपर असतील, द हिंदू असेल किंवा एक्सप्रेस असेल. सोबतच बघितलं आपण तर लोकसत्ता न्यूज पेपर असेल. अशा सगळ्या कंटेंटला आपण या ठिकाणी एकत्र करून एक्झामला ओरिएंट असणारा पार्ट हा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न या असणाऱ्या सेशनच्या माध्यमातून होणार आहे. तर आज आपण 3 जूनचा रेफरन्स या ठिकाणी घेतोय, पण 3 जूनचा उल्लेख करत असताना 1, 2 आणि 3 या असणाऱ्या 3 दिवसांच्या अनुषंगाने हा असणारा सगळा पार्ट आजच्या असणाऱ्या सेशनमध्ये आपण कव्हर करू. आपला फॉर्मॅट कसा असेल, आपण एमसीक्यू घेणार आहोत आणि एमसीक्यूच्या सोबत आपण ती असणारी संपूर्ण न्यूज या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आणि या असणाऱ्या लेक्चरचा फायदा तुम्हाला एमपीएससी, युपीएससी असेल, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा असणारा एक्झाम पेपर असेल या ठिकाणी तुम्हाला होणार आहे. आणि या असणाऱ्या लेक्चरचे पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हे असणारे पीडीएफ कुठून डाउनलोड करू शकता, तर आपल्या असणाऱ्या टेलिग्राम चॅनलवरती डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलचं लिंक आहे माइंडसेट आयएस अकॅडमी. तुम्ही असणाऱ्या चॅनलवरती जाऊ शकता. सोबतच जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, म्हणजे या असणाऱ्या क्वालिटी कंटेंटला तुम्हाला इझिली या ठिकाणी ऍक्सेस करता येईल. आणि बेल आयकॉन तुम्ही प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन असणारे जे व्हिडिओज आहेत का, अपडेट्स असतील का, ते कंटिन्युअसली मिळत राहतील. हा एक रेफरन्स याच्यामध्ये असेल. चला स्टार्ट करूया सेशनला. सगळ्यात पहिला उल्लेख केला तर पहिला क्वेश्चन आपण पहिल्या न्यूजच्या अनुषंगाने मुद्दे आपण स्टार्ट करूया. पहिलं काय, तेलंगणा राज्य स्थापन खालीलपैकी कोणत्या दिवशी आणि कोणत्या वर्षी अधिकृतपणे झाली. स्थापनेचा उल्लेख या ठिकाणी केला जातोय आणि स्थापनेचा संदर्भ घेत असताना इयर आणि डे असा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करून दिलेला आहे. मग कोणता उल्लेख आपण याच्यामध्ये करतो, 2 जूनचा असेल, 2 जून 2012, 2 जून 2014, 1 नोव्हेंबर 1956 का 1 मार्च 2014चा उल्लेख आपण या ठिकाणी करतो. त्यात तोच असणारा क्वेश्चन आपण इंग्लिशमध्ये पण ठेवला या ठिकाणी. ऑन विच ऑफ द फॉलोइंग डेज अँड द इयर्स डिड द स्टेट ऑफ द तेलंगणा ऑफिशियली कम इन टू एक्झिस्टन्स. याचा उल्लेख केला तर कोणता असेल इथं, 2 जून 2014. फक्त काय करायचं, क्वेश्चनचा रेफरन्स बघत असताना तुम्ही थोडंसं क्वेश्चनला पॉज करा आणि त्या अनुषंगाने त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर तुम्हाला हा असणारा पाठ या ठिकाणी बघायचा आहे. काय केलं आता सध्या, आपल्या भारताच्या असणाऱ्या तेलंगणाचा उल्लेख 2 जूनला म्हणजे कालच्या दिवशी या ठिकाणी आपण सेलिब्रेट केला. आणि या 2 जूनचा रेफरन्स बघत असताना काय काय महत्वपूर्ण आपल्याला या असणाऱ्या तेलंगणाच्या बाबतीमध्ये, जेव्हा हा तेलंगणाचा निर्णय झाला तेव्हा एक महत्वपूर्ण अँगल येतो याच्यामध्ये की आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांची असणारी मूळ भूमिका आपल्याला सेपरेट होताना दिसते. आणि हैदराबाद हा जो असणारा प्रदेश आहे का, हा या दोघांसाठी पहिल्या 10 वर्षांच्या अनुषंगाने तो राजधानीचं ठिकाण त्या ठिकाणी बनणार आहे, अशा पद्धतीची असणारी स्टेटमेंट दिली. आता आपण आंध्राचा उल्लेख केला तर या ठिकाणी आंध्र आपल्याला प्रॉपरली 3 त्यांच्या राजधान्यांच्या असणाऱ्या अनुषंगाने काम करताना दिसतो. तुमच्यापैकी कोणाला त्या 3 राजधान्या माहिती असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. उल्लेख केला या ठिकाणी तर लोकसभेच्या असणार एकूण 42 जागांचा उल्लेख येतो. त्यामध्ये आंध्र प्रदेशला 25 जागा मिळाल्या, तेलंगणाला 17 जागा मिळाल्या. असेंब्लीचा उल्लेख केला, त्यांच्या विधानसभेचा उल्लेख केला तर या ठिकाणी 294 जागांचा 175 जागांचा असणारा आंध्र प्रदेश तयार झाला आणि 119 जागांचा असणारा तेलंगणा तयार झाला. सोबतच या असणाऱ्या आंध्र प्रदेशच्या अंतर्गत होती विधान परिषद आणि त्या विधान परिषदेच्या जागा किती होत्या या ठिकाणी 90. तर या 90 जागांचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं तर आंध्रासाठी गेल्या 50 आणि तेलंगणासाठी गेल्या या ठिकाणी 40 आणि याच आंध्राच्या नंतर 50 झाले 58 आणि याच आंध्र प्रदेशनं नंतर पुढे जाऊन विधान परिषद रद्द करण्याबद्दलचे असणारे स्वतःच्या विधिमंडळामध्ये बहुमत घेतलं, विशेष बहुमत. आणि तो मुद्दा आता संसदेमध्ये पेंडिंग आहे, म्हणजे भविष्यामध्ये या ठिकाणी कलम नंबर 169च्या वापराच्या अनुषंगाने विधान परिषद रद्द करण्याचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला न्यूजमध्ये पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल, हे लक्षात ठेवायचं. मग या अनुषंगाने असणाऱ्या तेलंगणाच्या असणाऱ्या
3.5 कोटी असणाऱ्या लोकसंख्येचा उल्लेख, आंध्राचा उल्लेख केला या ठिकाणी, तर 8.5 कोटींच्या असणाऱ्या लोकसंख्येचा संदर्भ आपण त्या स्वरूपामध्ये पाहिला होता. आणि हा असणारा प्रदेश या ठिकाणी आपल्याला हायलाइट होताना दिसतो. मग या ठिकाणी बघितलं आपण तर तेलंगणा दिसतो तुम्हाला, हा असणारा एरिया. दुसरा हा संपूर्ण एरिया बघितलं तर आपल्याला कोस्टल आंध्राचा एरिया दिसतो तुम्हाला हा सगळा. आणि ह्याच्या शेजारी असणारा हा जवळचा एरिया आहे का, याला काय म्हटलं जातं या ठिकाणी, रायलासीमा हा असणारा उल्लेख या ठिकाणी येतो, जो कर्नाटकाच्या असणाऱ्या जवळ आहे. मग इथं बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी या असणाऱ्या तेलंगणाच्या अंतर्गत किती असणार आहे, तर 23 जिल्ह्यांपैकी 10 जिल्हे या तेलंगणामध्ये समाविष्ट होऊन हा असणारा तेलंगणा नवीन राज्य आपल्याला तयार होताना दिसतो. कितव्या क्रमांकाचा राज्याचा उल्लेख आपण करतो याला, तर 29व्या क्रमांकाचं राज्य. भले 5 ऑगस्ट 2019 ला जम्मू काश्मीर असणाऱ्या राज्याची भूमिका बदलून तर 2 केंद्रशासित प्रदेश झाले आणि टोटल संख्या राज्यांची राहिली 28, तरीही तेलंगणा हा निर्मितीनुसार 29वाच राज्य म्हणतो आपण, हे इथं लक्षात ठेवायचंय. आणि त्यासाठी कोणत्या कलमाचा उल्लेख आपल्याला करायचा या ठिकाणी, तर तो कलमही लक्षात ठेवायचा आपल्याला. कोणता कलम आहे, तर कलम नंबर 3च्या अनुषंगाने तेलंगणा निर्माण झालेला आहे. अंतर्गत बदलाचा उल्लेख असेल. थोडीशी टाइमलाईन आहे, त्या टाइमलाईनचा उल्लेख केला तर सप्टेंबर 1948 मध्ये ऑपरेशन पोलो याद्वारे हैदराबाद संस्थानाचं काय करण्यात आलं होतं, निजामाच्या असणाऱ्या नियंत्रणातून तो भारतामध्ये विलीन होताना दिसतो. इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशन वरती साईन होते. त्यानंतर 1 नोव्हेंबर 1956च्या कालखंडामध्ये राज्य पुनर्रचना आयोगाच्या अनुषंगाने तेलुगू भाषिक असणाऱ्या आंध्र प्रदेशाची निर्मिती या ठिकाणी होताना दिसते. आणि त्यानंतर पाहिलं 1969 मध्ये जय तेलंगणा हा असणारा नारा आणि त्याचं असणारं पहिलं मोठं जन आंदोलन या ठिकाणी निर्माण होताना दिसतं. त्यानंतर 2001 ते 2013 या कालखंडामध्ये केसीआर यांच्या नेतृत्वाखाली TRS याची असणारी स्थापना होताना देते. आणि हा उल्लेख केला तर सकल जनुला सम्मे, सर्व जनतेचा संप आणि राष्ट्रीय पातळीवरले संघर्ष या ठिकाणी आपल्याला निर्माण होताना दिसतो. कधीपर्यंत, तर 2013 पर्यंत. नंतर मार्च 2014च्या कालखंडामध्ये संसदेमध्ये आंध्र प्रदेश पुनर्रचना अधिनियम मांडला जातो. उल्लेख काय सांगितला, कलम 3च्या अंतर्गत, आणि तो मंजूर केला जातो. आणि 2 जून 2014ला भारताचं 29वं राज्य म्हणून या ठिकाणी ऑफिशियली तेलंगणा राज्याची निर्मिती या ठिकाणी होताना दिसते. हा असणारा क्रोनॉलॉजीचा मुद्दा होता. पण याच्या पाठीमागचा एक्झॅक्टली संघर्ष काय तेलंगणाच्या निर्मितीच्या अनुषंगाने, तर इथं लक्षात घ्यायचं विभक्तीचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे, तो म्हणजे भद्रेचा करार. आता हा भद्रेच्या कराराचं उल्लंघन झालं, तो करार कधीचा आहे, तर 1956चा करार आहे. रोजगार आणि संसाधनांच्या वाटपाच्या बाबतीमधलं असणाऱ्या अटींचं उल्लंघन झालं असं म्हटलं जातं. मग एक्झॅक्टली हा असणारा भद्रेचा करार काय आहे हेही तुम्हाला माहिती पाहिजे, तर तुम्हाला युपीएससी आणि एमपीएससीच्या मेन्स मध्ये जीएसच्या पेपर 2 मध्ये लिहावं लागेल. हा जर बघितलं त्या ठिकाणी तर यालाच म्हणतात येतं जेंटलमेन्स अग्रीमेंट, भद्रेचा करार. हा कधी 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाला होता. आंध्र प्रदेश या असणाऱ्या विशाल तेलुगू भाषिक राज्याच्या निर्मिती करण्यापूर्वी आंध्र आणि तेलंगणा या 2 प्रदेशांच्या असणाऱ्या राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन हा एक राजकीय करार केला होता. नाव लक्षात घ्यायचं, डायरेक्टली एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकतो, भद्रेचा करार कशाशी संबंधित आहे. मग इथं काय करण्यात आला, इथं तेलंगणा राज्यांच्या प्रदेशातील लोकांच्या हक्कांचं रक्षण करणे हा कराराचा उद्देश होता. आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये हा संदर्भ होता. याच्यामध्ये मुख्य तरतुदी काय होत्या, मंत्रिमंडळामध्ये समान प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, रोजगार संरक्षण मिळालं पाहिजे, मुलकी असणारे जे नियम आहेत का ते तेलंगणा क्षेत्रातील सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक लोकांसाठीच असावे. आणि ते किती, किमान तेलंगणामध्ये 12 ते 15 वर्ष वास्तव्य केलेलं असेल अशा लोकांसाठी ते राखीव ठेवलेलं असलं पाहिजे. हा एक महत्वपूर्ण मुद्दा. मंत्रिमंडळात समान प्रतिनिधित्वाचा उल्लेख करत असताना तेलंगणाला 40% वाटा असेल. कुठं, मंत्रिमंडळात हा उल्लेख होता. प्रादेशिक समिती, रिजनल कमिटीचा उल्लेख केला तर तेलंगणाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि पायाभूत विकासावरती लक्ष ठेवण्यासाठी एक प्रादेशिक समितीची निर्मिती व्हावी हा असणारा मुद्दा होता. आणि निधीचं संरक्षण या ठिकाणी करायचं. तेलंगणा भागातून मिळणारा महसूल, रेव्हेन्यू हा प्रामुख्याने तेलंगणाच्याच विकासासाठी वापरला जाईल हा या कराराचा मुख्य हेतू होता. आणि मद्यबंदी, तेलंगणा भागात दारूबंदी लागू करायची की नाही याचा अंतिम निर्णय तिथल्या स्थानिक नेत्यांच्या मर्जीवर घेण्यात आला पाहिजे अशा संदर्भाचा असणारा हा भद्रेचा करार आपल्याला लक्षात ठेवायचं. 1 नोव्हेंबर 1956 हा आपल्याला लागू होताना दिसतो. मग तोच करार आता मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आपल्याला 2001 ते 2013च्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी तो भंग पावताना दिसतो. आणि मग या ठिकाणी येतो की आर्थिक पायाभूत असमानता, सिंचन असेल, शिक्षण, आरोग्य, औद्योगिक विकासाकडे तेलंगणाच्या भागामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे असा असणारा मुद्दा तेलंगणाच्या प्रदेशातल्या असणाऱ्या राजकीय नेत्यांनी त्या ठिकाणी मांडला. सांस्कृतिक अस्मिता सुद्धा जपायची होती. तेलंगणाची विशिष्ट संस्कृती, बोलीभाषा यांना दुय्यम स्थान मिळण्याची भावना या असणाऱ्या प्रदेशाच्या अंतर्गत चालत आलेली होती.
पाणी वाटपाचा सुद्धा विवाद होता, जसं कृष्णा गोदावरी नद्याच्या असणाऱ्या पाणी वाटपाच्या वादावरनं सिंचनाची असणारी जी काही तुटवडा आहे का खूप मोठ्या प्रमाणात तिथं होत होता. त्या सगळ्या गोष्टींना समोर आणून काय करण्यात आलं, तेलंगणा राज्याची निर्मिती झाली. म्हणजे तुम्हाला एखाद्या राज्याच्या राज्य निर्मितीचा उत्सव त्या ठिकाणी सेलिब्रेट होताना दिसतोय, तर तुम्ही त्याच्या पाठीमागचं या मुद्द्यांच्या अनुषंगाने गोष्टी बघणं आवश्यक असणार आहे, ते इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न काय बघा. जून 2026 मधील नवीन निर्णयानुसार घाऊक किंमत निर्देशांकाचे WPI होलसेल प्राइस इंडेक्सचा उल्लेख केला तर सुधारित आधारभूत वर्ष कोणतं आता ग्राह्य धरलं जाणार आहे. 2011-12, 20-21, 22-23 का 25-26चा उल्लेख या ठिकाणी येतो. चला 2 मिनिटं काय करायचं या ठिकाणी विचार करायचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. लक्षात घ्यायचं याचा असणार अगोदरचा असणार बेस इयर 11-12, तो चेंज होतोय आता 2022-23 या बेस इयर वरती आपण लक्षात घ्यायचं आपल्याला. हा महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी होताना दिसतोय. सगळ्यात पहिल्यांदा WPI पायाभूत वर्ष आता 2022-23 होतोय, अगोदरचं होतं कुठलं 11-12 होतं. आणि याच्यामध्ये जे होलसेल प्राइस इंडेक्स मोजण्यासाठी ज्या वस्तू काउंट केल्या जात होत्या का त्यांची संख्या सुद्धा वाढवलेली आहे. अगोदर किती होते 697 वस्तूंचं असणार काउंटिंग याच्यामध्ये होत होतं, ते आता 957 वस्तूंची असणारी यंत्रणा आहे. याच्यामध्ये ऊर्जा संक्रमणाचे असणारे घटक वाढलेत. 20 गटामध्ये सौर, पवन, आण्विक ऊर्जेचा समावेश केलाय. सुसंगत संरचनेमध्ये कच्चे पेट्रोलियम, नैसर्गिक वायूच्या अनुषंगाने पाहिलं तर प्राथमिक वस्तूमधून काढून त्याला इंधन आणि वीज गटामध्ये स्थलांतर केले. नवीन असणारा PPIचा उल्लेख केला या ठिकाणी. तर उत्पादन मूल्य निर्देशांक प्रोडक्शन प्राइस इंडेक्स याचा उल्लेख केला तर 7 सेवांसाठी उदाहरणार्थ बँकिंग, रेल्वे, हवाई वाहतूक सेवा PPIची असणारी प्रायोगिक मालिका ही 15 जून 2026 पासून लागू केली जाणार आहे. म्हणजे प्रोडक्शन प्राइस इंडेक्स अंतर्गत सुद्धा आपल्याला वस्तूंची असणारी भूमिका वाढताना दिसते आणि 15 जून पासून याची असणारी भूमिका लागू होताना दिसते. WPIच्या अंतर्गत आपल्याला बेस इयर चेंज होताना दिसतो, हे लक्षात ठेवायचं. आणि याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला माहिती पाहिजे की बेस इयर एक्झॅक्टली काय, याची गरज का असते. त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे की WPI काय असतो. होलसेल प्राइस इंडेक्सचा उल्लेख केला तर याला आपण मराठीमध्ये घाऊक किंमत निर्देशांक म्हणतो. एकदम सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर काय असेल, जेव्हा वस्तूंची खरेदी विक्री ही वैयक्तिक ग्राहकांसाठी होत नाही तर ती काय होते, मोठ्या प्रमाणात बल्कमध्ये केली जाते, त्याला काय म्हणू आपण घाऊक बाजारामध्ये केली जाते, त्याला म्हणायचं. तेव्हा त्याच्या किमतीमध्ये होणाऱ्या बदल मोजण्याचं जे साधन आहे, म्हणजे घाऊक किमतीमध्ये होलसेलमध्ये जे चेंजेस होतात ते चेंजेस मोजण्याचं जे साधन असेल त्याला म्हटलं जातं WPI. आणि उल्लेख केला हा निर्देशांक कारखान्यातून किंवा घाऊक व्यापाऱ्यांकडनं माल निघतानाच्या किमतीवर आधारित असतो. जिथून माल डिस्पॅच होतोय तिथून सगळ्या गोष्टी या ठिकाणी ठरतात. आणि या WPI मोजण्याचे असणारे किंवा WPI बद्दलचे असणारे जे काही बदल असतील त्या बदलाच्या 5 महत्वाच्या गोष्टी असतात या ठिकाणी. काय, व्यापाऱ्यांची महागाई असते. पहिला काय, WPI हा प्रामुख्याने व्यापारी स्तरावरला महागाई मोजला जातो, व्यापारी स्तरावरचा महागाई बोलला जातो. आणि तो उल्लेख केला तर तुम्ही आणि आम्ही किरकोळ दुकानातून जी खरेदी करतो ही महागाई CPI असते, ज्याला आपण कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणतो. आणि ही मुख्यत्वे करून व्यापाऱ्यामधली असणारी किंवा व्यापारी स्तरावरची असणारी महागाई मोजली जाते. केवळ वस्तूंचा समावेश याच्यामध्ये असतो, सेवांचा उल्लेख केला जात नाही. WPI मध्ये केवळ गुड्स किमतींचा विचार केला जातो, यात सेवांचा उल्लेख केला जात नाही. पुढे 3 प्रमुख घटकांचा उल्लेख याच्यामध्ये येतो. यात एकूण किती 697 वस्तूंचा उल्लेख या ठिकाणी येतो. हा 697 वस्तू आता किती झालेल्या आहेत तर 957 वस्तूपर्यंत आपल्याला या ठिकाणी ऍड होताना दिसतात. आणि इथं 957 वस्तूंचा उल्लेख आहे, ज्याची विभागणी 3 गटात केली जाते. पहिला कुठला, उत्पादित असणाऱ्या वस्तूंचा संदर्भ याच्यामध्ये येतो, जसं की कापड, सिमेंट, रसायने वगैरे त्या ठिकाणी येतात आणि यांचा सर्वाधिक वाटा आहे 64%. दुसरा प्राथमिक वस्तूंचा रेफरन्स या ठिकाणी येतो, जसं की प्रायमरी आर्टिकलचा उल्लेख याच्यामध्ये येतो. अन्नधान्य, भाज्या, फळे वगैरे येते, याच्यामध्ये वाटा किती त्यांचा एकूण असणाऱ्या WPIच्या इंडायसेस मोजत असताना वस्तूंमध्ये 22% वाटा. इंधन आणि ऊर्जेचा, फ्युअल आणि पॉवरचा उल्लेख केला की जसं की पेट्रोल, डिझेल, वीज वगैरे असेल त्याचा वाटा आहे किती 13%. आणि याच्यासोबत येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हे ठरवत असताना WPIचा इंडेक्स फिक्स करत असताना आवश्यक असतो तो म्हणजे बेस इयर, पायाभूत वर्ष. मग तो पायाभूत वर्ष 2011-12चा होता, आता 22-23चा झालेला आहे. आणि कोण जाहीर करतो, हा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेला आर्थिक सल्लागार कार्यालय, ऑफिस ऑफ अ इकॉनॉमिक ऍडवायझर यांच्याद्वारे हा WPI रिलीज होतो. हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. आणि त्याचा असणारा बेस इयर आता आपल्याला चेंज होताना दिसतोय, हे लक्षात ठेवायचं आहे. महत्वपूर्ण न्यूज आहे. त्यानंतरची असणारी पुढची न्यूज बघूया, त्याच्या अनुषंगाने आपण क्वेश्चन बघूया. पहिल्यांदा
डीआरडीओ आणि भारतीय हवाई दलाने एअरफोर्सने यशस्वी चाचणी केलेला रुद्र M2 हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचं आहे? रुद्र M2 आता सक्सेसफुली आपण टेस्ट केलेलं आहे, तर ते कोणत्या प्रकारचं आहे? एअर टू एअर, हवेतून हवेत मारा करणारे, सोबत बघितलं आपण सरफेस टू एअर, जमिनीतून हवेत मारा करणारे, हवेतून जमिनीत मारा करणार, एअर टू सरफेस वार करणारा का जमिनीवरनं जमिनीवर, सरफेस टू सरफेस हिट करणारा असणारा हा असणारा तुम्हाला एक प्रकारे क्षेपणास्त्र दिसतोय. याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. कोणता असेल? 2 मिनिट विचार करायचा, लक्षात घ्यायचं. हवेतून जमिनीवर मारा करणारे म्हणजे एअरफोर्स याच्यामध्ये एंट्री करतोय, तर लक्षात घ्यायचं हवेतून जमिनीवर मारणारा असणारा क्षेपणास्त्र असेल कोणता? रुद्र M2 हा उल्लेख याच्यामध्ये असणार आहे. काय आहे न्यूज एक्झॅक्टली या ठिकाणी? रुद्रम किंवा रुद्र M म्हणा किंवा रुद्रम म्हणा, प्रॅक्टिकली रुद्रम 2 याच्या अनुषंगाने काय झालं? स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाची सगळ्यात मोठी झेप आहे. म्हणजे इथं आपण काय करतोय? ऑटोनॉमसली असणाऱ्या रुद्रम 2 ला लॉन्च करतोय. स्वतःहून तयार केलेली असणारी एक सगळ्यात महत्वाचं असणारं मिसाईल सिस्टीम आपण याच्यामध्ये आणतोय. क्षमता काय तर हवेतून जमिनीवर अचूक मारा करू शकतो. या ठिकाणी एअर टू सरफेस कॅपॅबिलिटी आहे याची. यशस्वी चाचणी डीआरडीओ आणि इंडियन एअरफोर्सच्या माध्यमातून झालेला आहे. कशातून? सुखोई विमानावरनं याचं असणारं उड्डाण चाचणी झालेली आहे. सोबतच नोडल संस्था कोण आहे? हैदराबाद मधली असणारी इमारत म्हणजे संशोधन केंद्रामध्ये RCI मध्ये 100% स्वदेशी पद्धतीने विकसित केलेला आहे. म्हणजे हा 100% इंडिजिनस असणारा हा मिसाईल आहे, तेही लक्षात ठेवायचं. सोबतच उद्दिष्ट काय? आत्मनिर्भर भारत अभियानाला मोठं बळ द्यायचंय, प्रगत शस्त्रास्त्र प्रणालीची सिद्धता आणायची. कारण का? आपल्याला पुढच्या असणाऱ्या 5 वर्षांच्या कालखंडामध्ये, हे मागच्या वर्षी ठरवलं होतं आपण, कारण मागचा वर्ष जो आहे ना तो आपला आहे त्या ठिकाणी रिफॉर्म्स इन डिफेन्स हा वर्ष म्हणून आपण सेलिब्रेट करतो. त्या माध्यमातून आपल्याला 5 वर्षांच्या कालखंडामध्ये किती तर $5 बिलियन अमेरिकन डॉलरची असणारी निर्मिती उभी करायची, म्हणजे जवळपास 50,000 कोटी आपल्याला उभे करायचे या डिफेन्सचे इक्विपमेंट त्या ठिकाणी सेल करून. त्यामध्ये आपण ब्राह्मोस खूप मोठ्या पद्धतीने टार्गेट ठेवतो आणि त्याचा उल्लेख केला तर आपण तो असणारा ब्राह्मोस फिलिपिन्सला दिलेला ऑलरेडी, आता व्हिएतनाम त्याची असणारी डिमांड करतोय. त्यासोबत आपण तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट सुद्धा आपण त्याच्यामध्ये सेल करतोय. हा असणारा मुद्दा, त्यासाठीच आपण आणतोय रुद्रम 2 सुद्धा, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, हे अतिशय महत्वाचा डिसिजन या ठिकाणी आपल्याला होताना दिसतोय आणि टेस्टिंग कंप्लीट होताना दिसते. चला पुढचा असणार क्वेश्चन बघा. पंतप्रधान संशोधन अभ्यासन योजनेमध्ये PMRF मध्ये थेट प्रवेशासाठी म्हणजे डायरेक्ट एंट्री करायची असेल तर विद्यार्थ्याला टोटल सगळ्या असणाऱ्या सेमिस्टर मधून किती असणारे गुण मिळणं कंपल्सरी आहे? किती गुण मिळाले पाहिजे? मग तो सगळ्या सेमिस्टरचा मिळून तो 7.5 झाला पाहिजे का? 8.0 असलं पाहिजे, 8.5 असलं पाहिजे का 9.0 असलं पाहिजे? सिंपल लक्षात घ्यायचं. जर तुमच्या असणाऱ्या एक्झामिनेशनच्या अनुषंगाने संपूर्ण सेमिस्टर मधून जर तुमचं असणारं 80% स्कोर असेल म्हणजे 8.0 असणारा प्लस मार्क असतील तर तुम्हाला पंतप्रधान संशोधन अभ्यास योजनेमध्ये त्या ठिकाणी डायरेक्ट एंट्री मिळणार आहे. त्या अनुषंगाने ऑप्शन नंबर बी लक्षात ठेवायचा. संदर्भ येतोय काय? पंतप्रधान संशोधन अभ्यासन योजना, याच्यामध्ये पात्रतेचे निकष काय आहे त्या ठिकाणी? तर इथं डायरेक्ट एंट्री केली जाणार आहे. कुठून? IIT मधून असेल, IISc मधून असेल, NIT मधून असेल. जिथं बीटेक किंवा इंटिग्रेटेड एमटेक केलेला आहे त्यांना किमान 8 असणारा तुमचा अॅन्युअली असणारा जो काय ऍग्रिगेशन आहे का तो असणारा संदर्भ याच्यामध्ये मांडण्यात येतो आणि तिथं तुम्हाला 80% मार्क असतील तर तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी मिळतो. इतर विद्यापीठासाठी काय असेल तर गेटमध्ये 750 मार्कांची आवश्यकता असते, पण इथं PMRFच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हा मुद्दा असेल. लॅटरल एंट्रीचा उल्लेख केला तर तुम्हाला लॅटरल एंट्रीमध्ये काय या ठिकाणी तर या संस्थेमध्ये PhD करत असलेले 12 ते 24 महिने पूर्ण केलेला कार्यकाल त्यांचा असणारा कोर्समध्ये किती पाहिजे त्यांना? मग या ठिकाणी हा असणारा इंटिग्रेटेड स्कोर असला पाहिजे सगळ्या सेमिस्टरचा 8.5 हा मुद्दा इथं असेल. मग ह्यांना जर या असणाऱ्या योजनेमध्ये जर एंट्री मिळाली तर काय होणार आहे? त्यांना खूप जास्त असणारे इकॉनॉमिकल बेनिफिट्स या ठिकाणी मिळतात. कसं? पहिल्या वर्षासाठी 70,000 रुपये प्रति महिना मिळतात. तिसऱ्या वर्षासाठी 75,000 रुपये प्रतिवर्ष मिळतात, प्रति महिना मिळतात. हे पहिल्या आणि दुसऱ्या वर्षासाठी 70,000 रुपये मिळतात. तिसऱ्या वर्षासाठी 75,000 रुपये प्रति महिना आणि चौथ्या आणि 5व्या वर्षासाठी 80,000 रुपये प्रति महिना मिळतात. आणि अतिरिक्त लाभ काय? तर 2 लाख प्रतिवर्ष संशोधन अनुदान मिळतं. मुख्य हेतू काय? प्रतिभा पलायन म्हणजे ब्रेन ड्रेन जो आहे का तो रोखायचं आपल्याला या ठिकाणी. आणि 2026च्या PM रिसर्च चेअर स्कीमशी संलग्न असणार आहे. कुठला? PM रिसर्च चेअर स्कीम सोबत हे कनेक्टेड आहे. ब्रेन ड्रेनचा उल्लेख केला तर भारतातील असणारा जो बुद्धी आहे का, बुद्ध्यांक आहे का, लोक आहेत का टॅलेंटेड, ते भारताबाहेर जाऊ नये त्यासाठी आपण एवढ्या मोठ्या प्रमाणातला असणारा मदतीचा संदर्भ या ठिकाणी आपण घेऊन येतोय. हेही तेवढाच महत्वपूर्ण आहे, लक्षात ठेवणं आवश्यक असणार. ठीक आहे, चला नेक्स्ट असणारा क्वेश्चन बघूया आपण. काय क्वेश्चन आहे बघा.
जून 2026 मध्ये लॉन्च करण्यात आलेले व्योम इनोव्हेशन चॅलेंज, व्योमा इनोव्हेशन चॅलेंज प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अंतराळ संशोधन आणि उपग्रह तंत्रज्ञान, ऑफलाईन आणि बहुभाषिक AI उपायांचा विकास, सायबर सुरक्षा आणि डेटा संरक्षण, ग्रामीण भागातील डिजिटल बँकिंग सेवा, यापैकी कोणासाठी असेल हा संदर्भ या ठिकाणी? तर व्योम इनोव्हेशन चॅलेंजचा उल्लेख केला तर ऑफलाईन आणि बहुभाषिक AI कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या ठिकाणी करायचा आणि त्याच्यातून उपायांचा विकास करायचा आपल्याला. एआयचं असणार डेव्हलपमेंट याच्यामध्ये असणार आहे, तर तो रेफरन्स आपल्याला याच्यामध्ये येईल. मग इथं लक्षात घ्यायचं काय आणतोय आपण या ठिकाणी, तर आता इथं व्योम इनोव्हेशन चॅलेंज या ठिकाणी सेंटरच्या माध्यमातून येतोय, जिथं आपल्याला बहुभाषिक एआयचं काय करायचंय, लोकशाहीकरण करायचं आपल्याला सगळीकडं. हा असणारा संदर्भ आपल्याला प्रॅक्टिकली या ठिकाणी ऍक्टिव्ह करायचा आहे, हा उल्लेख लक्षात ठेवायचा. कोणता? व्योम इनोव्हेशन चॅलेंज या ठिकाणी आपण लागू करतोय भारतामध्ये. आणि हा लागू करत असताना रेफरन्स काय लक्षात ठेवायचा या ठिकाणी, तर इथं भाषिणी, हा भाषिणीचा रेफरन्स आपण मध्यंतरी रेल्वेच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी कनेक्ट केल्या होत्या. रेल्वे प्लॅटफॉर्मवरती प्रत्येक असणाऱ्या भारतीय भाषांमध्ये व्यक्तीला सूचना मिळाव्यात, तिथले असणारे जे काही नवीन अपडेट असतील ते मिळावेत, त्यासाठी आपण भारत भाषिणी सुरू केलं होतं. प्लस त्याच्यासोबतच करंट AI असेल, सोबत बघितलं या ठिकाणी आपण तर कल्पा इम्पॅक्ट असेल, हा जून 2026 पासून या ठिकाणी संपूर्ण भारतभर आपल्याला इम्प्लिमेंट होताना दिसणार आहे. आणि याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा इनपुट काय असेल या ठिकाणी, तर सुनो सूत्रा या ओपन सोर्स प्रणालीवर आधारित असणार आहे. लक्षात ठेवायचं कशावरती आधारित असणार इनपुट, सुनो सूत्राच्या आधारावरती हे डिपेंड असणार आहे. दुसरा उल्लेख केला तर व्हॉइस फर्स्ट आणि ऑफलाईन म्हणजे लो कनेक्टिव्हिटी मध्ये सुद्धा ते कार्यरत असलं पाहिजे. त्याला कंटिन्युअसली तुम्ही ऑनलाईन राहायची आवश्यकता नाहीये, तुम्ही ऑफलाईन सुद्धा त्याची असणारी मदत घेऊ शकता. असा असणारा हा बहुभाषिक भाषिणी हा असणारा AI या ठिकाणी आता लोकशाहीकरण आपल्याला होताना दिसतो. हे इथं लक्षात ठेवायचं आपल्याला. रेफरन्स चर्चेमध्ये येत आहेत हे लक्षात ठेवू आपण. परिणाम काय असेल, समावेशक डिजिटल भारत आणायचं, लिहिता वाचता येणाऱ्यांसाठी मातृभाषेतून असणारी सहकारी सेवा याच्यामध्ये द्यायची आहे. सोबतच डिजिटल डिवायडंड म्हणजे डिजिटल असणारी जी दरी आहे का, ही असणारी दरी कमी करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये असेल. आणि लोकसंख्या स्तरावरला पायाभूत सुविधा, पॉप्युलेशन स्केल इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी डेव्हलप करायचे. त्यासाठी व्योम इनोव्हेशन चॅलेंज ऍक्सेप्ट केले भारत सरकारनं आणि तो असणारा चॅलेंज आपण पूर्णतः सगळ्यांना योग्य सोयी सुविधा देण्यासाठी हा असणारा भारत भाषिणीच्या माध्यमातून इम्प्लिमेंट करतोय, हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक असणार. ठीक आहे, चला पुढचा रेफरन्स या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 काय बघा आजचा. 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडलेला वेव्स OTT हा खालीलपैकी कोणत्या संस्थेचा अधिकृत OTT प्लॅटफॉर्म आहे? वेव्स OTTचा उल्लेख केला तर हा 20 नोव्हेंबर 2024 ला सुरू झाला होता. आणि हा कोणी सुरू केला होता या ठिकाणी? डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सुरू केला होता. भूतपूर्व गोव्याचे असणारे CM यांचा असणारा उल्लेख आपण या ठिकाणी करतोय. तर तो OTT प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेचा आहे असा प्रश्न या ठिकाणी. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, इस्रो, प्रसार भारती का इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा उल्लेख येतो. लक्षात घ्यायचं हे सगळे मुद्दे. ह्या वेव्स OTTचा उल्लेख केला तर तो प्रसार भारतींच्या सोबत या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. ऑप्शन नंबर C या ठिकाणी बरोबर असणार आहे. आणि त्याने आता किती, तर जवळपास 1.40 कोटी असणारी लोक या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करताना दिसतात. हा असणारा OTT प्लॅटफॉर्म हा वेव्स. लक्षात ठेवा वेव्स अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. इथं काय केलं जातं या ठिकाणी वेव्सच्या अनुषंगाने रेफरन्स बघत असताना, तर वेव्स OTT न पायाभूत डिजिटल असणाऱ्या सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांचा उदय याच्यामध्ये होतोय. आणि किती वापरकर्ते झाले जातात इथं, 1 कोटी नोंदणीकृत असणारे वापरकर्ते झालेले आहेत. आणि जवळपास किती, तर 1.4 कोटी डाउनलोड सुद्धा याच्यामध्ये आपल्याला होताना दिसतात. आणि खाजगी OTT विरुद्ध वेव्स OTT जो गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने असणारा प्रसार भारतीच्या असणाऱ्या माध्यमातून लॉन्च झालेला OTT आहे. त्याच्यामध्ये असणारा जर परिणाम बघितला आपण तर खाजगी OTT मध्ये तुम्हाला महागडे सबस्क्रिप्शन मॉडेल घ्यावं लागतं. आणि गव्हर्नमेंटच्या OTTचा उल्लेख केला या ठिकाणी, वेव्स OTTचा उल्लेख केला तर प्रामुख्याने सबस्क्रिप्शन मुक्त फ्री ऍक्सेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतो. सोबत पाहिला उद्दिष्ट व्यावसायिक नफा, याच्यामध्ये साहजिक खाजगी OTT मध्ये व्यावसायिक नफाचा रेफरन्स असतोय. आणि वेव्स OTT मध्ये माहितीचं लोकशाहीकरण आणि ग्रामीण भागापर्यंत पोहोचायचं आहे. हा मेजर टार्गेट याच्यामध्ये असणार आहे, लक्षात ठेवायचं. आणि कंटेंट कुठले असतील तर केवळ आधुनिक मनोरंजनाचे कंटेंट तुम्हाला असणाऱ्या खाजगी OTTच्या अंतर्गत मिळतात. आणि या वेव्स OTT मध्ये बघितलं तर 24,000 प्लस टायटल्स आहेत त्याच्यामध्ये. सोबतच रामायण महाभारतासारख्या असणाऱ्या दूरदर्शन, आकाशवाणी
आर्काईव्हचे असणारे जतन याच्यामध्ये केले, म्हणजे थोडंसं आपण जुन्या गोष्टींना सुद्धा इथं हायलाइट करण्याचा प्रयत्न करतोय, हेही इथं लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. हा मुद्दा याच्यामध्ये चर्चेमध्ये येतोय. आणि किती लोक आता सध्याला तर 1.40 कोटी असणारी जनतेनं हा असणारा वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म डाउनलोड केलेला आहे, हे लक्षात घेणं आवश्यक असतं. पुढे बघायचं, पुढचा प्रश्न काय? म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन अँग ह्याइंग यांच्या जून 2026 मधील भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांनी खालीलपैकी कोणती वित्तीय सुविधा लवकरात लवकर कार्यान्वित करण्यावरती सहमती दर्शवली? आता खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण म्यानमारचा उल्लेख केला तर 1 फेब्रुवारी 2021 पासून या देशामध्ये अँग सॅन सुकी सारख्या असणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात टाकून तिथं मिलिटरी कू झालेला आहे. सगळी व्यवस्था या मिलिटरीच्या दरम्यान अंतर्गत आहे आणि तिथल्या असणाऱ्या दोन्ही हाऊसेसमध्ये, त्या देशामध्ये बायकॅमरलिझम आहे, दोन्ही हाऊसेसमध्ये 25% जागा रिझर्व्ह आहे त्यांच्या असणाऱ्या मिलिटरीला. त्याच्यामुळे मिलिटरीनं त्या ठिकाणी कू घडवून आणला आणि सगळे नियंत्रण स्वतःमध्ये घेतले. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा, भारत या असणाऱ्या म्यानमारला डायरेक्टली कधीच ऑपोज करत नाही. भले त्याच्या अनुषंगाने युनायटेड नेशनच्या अंतर्गत म्यानमारच्या विरोधामध्ये खूप काही घटना घडल्या, परंतु आता जेव्हा हे म्यानमारचे राष्ट्रपती भारतात आले तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या देशातले असणारे जेवढे काही ग्रुप असतील, जे भारत विरोधी ग्रुप असतील, ते भारतामध्ये कोणत्याही पद्धतीची असणारी दहशतवादी कारवाई किंवा तिथं कोणतीही भीतीजन्य असणारी कारवाई करणार नाहीत, यासाठी म्यानमार कार्यक्षम असेल आणि त्यांना थांबवण्यासाठी या ठिकाणी म्यानमार भारताची मदत करेल, अशा पद्धतीचे स्टेटमेंट दिले. त्यामुळे जगाचं लक्ष भारत आणि म्यानमार या दोन देशाच्या असणाऱ्या मिटिंगकडे होतं. हा संदर्भ घेतला तर आता हे दोन्ही देश मिळून कोणती वित्तीय सुविधा या ठिकाणी कार्यरत करायची आहे, हा असणारा उल्लेख कुठं या भारत दौऱ्यादरम्यान या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. मग तो युपीआय पेमेंट सिस्टीम आहे का, रुपे कार्ड आहे का, भीम ॲप आहे का, नेट बँकिंग प्रणालीचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. तर तो संदर्भ लक्षात असताना काय लक्षात घ्यायचं, रुपे क्रेडिट कार्डचा उल्लेख किंवा रुपे कार्डचा असणारी सुविधा इथं आपल्याला या असणाऱ्या राष्ट्रपतींच्या, म्यानमारच्या राष्ट्रपतींच्या सोबत असणारी ही वित्तीय सुविधा सुरू करण्याच्या बाबतीमधला असणारा अग्रीमेंट होताना दिसतोय. सहमती दर्शवली आहे, हे लक्षात ठेवायचं. भारत आणि म्यानमार या दोन देशामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचं असणारं इंटरनॅशनल रिलेशन खूप महत्वाचं आहे आणि आपण खूप डिप्लोमॅटिकली या असणाऱ्या देशाकडे बघत असतो, कारण हाच देश आहे आपला आशियान देशांमध्ये एंट्री गेट आहे. कारण याच म्यानमार सोबत आपण अतिशय महत्वपूर्ण आणि महत्वाकांक्षी असणारा प्रोजेक्ट कालादान मल्टी मॉडल प्रोजेक्ट सुद्धा लॉन्च केलेला आहे, जो 2041च्या कालखंडापर्यंत कदाचित संपूर्ण पूर्ण होईल. आणि या म्यानमार मधला असणारा कालादान रिव्हर वरती हा तयार होणारा प्रोजेक्ट आपल्याला इझिली बांगलादेशला बायपास करून आपल्याला नॉर्थ ईस्ट कडच्या असणाऱ्या सगळ्या राज्यांमध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटी दाखल करण्यासाठी आपल्याला तो संदर्भ मिळून जाईल. आणि तिथून मग आपल्याला म्यानमार पर्यंत बाय रोड कनेक्टिव्हिटी तयार होऊ शकते. आणि ती बाय रोड कनेक्टिव्हिटीचा असणारा फक्त 30% असणारा जो कन्स्ट्रक्शन आहे का, ते थांबलेलं आहे, म्हणजे पूर्ण झालं नाहीये. ते एकदा झालं तर आपण डायरेक्टली कुठपर्यंत, तर आपण थायलंड सारख्या असणाऱ्या देशांमध्ये जाऊ शकतो. म्हणजे आपण कुठल्या आशियान 10 देशांपर्यंत बाय रोड सुद्धा आपण त्या ठिकाणी एंट्री करू शकतो. हा महत्वपूर्ण रेफरन्स या ठिकाणी येतोय. म्हणून या देशासोबतची कनेक्टिव्हिटी खूप महत्वाची. पण म्यानमार मधला हा मिलिटरी कू चर्चेमध्ये राहतो कंटिन्युअसली का, या ठिकाणी सगळ्यात महत्वपूर्ण उल्लेख केला तर काय दिसतं आपल्याला इथं, तर तुरुंगात असताना कोणाला, अँग सॅन सुकी यांना या ठिकाणी काय मिळालं होतं, त्यांना नोबेल पीस प्राइज सुद्धा मिळाला होता. हे लक्षात ठेवायचं. 2010 मध्ये यांना हाऊस अरेस्ट मधनं त्यांना रिलीज केलं होतं. 15 वर्षांचं असणारं डिटेन्शन आहे. कुणी तर जुंता ग्रुपनं त्यांना त्या ठिकाणी बाहेर काढलं होतं. 2016 मध्ये त्यांनी या ठिकाणी डी फॅक्टो नॅशनल लिडरशिपच्या अनुषंगाने त्या या असणाऱ्या राज्याच्या, देशाच्या या ठिकाणी काउन्सिलर बनताना दिसतात. 2015 मध्ये त्यांनी NLD ला या ठिकाणी लीड केलं, एका महत्वपूर्ण असणाऱ्या राजकीय पक्षाला, आणि यांनी इलेक्शन जिंकले आणि पहिला डेमोक्रेटिक इलेक्शन या असणाऱ्या म्यानमारमध्ये कंडक्ट होतात आणि तिथं निवडून येतात. 2020 मध्ये परत त्यांनी NLD या पार्टीच्या माध्यमातून दुसरा असणारा एक अति महत्वपूर्ण असणारा बहुमत त्या ठिकाणी प्राप्त करून देतात. आणि मग तिथल्या असणाऱ्या मिलिटरीनं असा दावा टाकला की यांनी जे इलेक्शन जिंकलं 2020 ला ते इलिगल पद्धतीने जिंकलेलं आहेत. म्हणून कोविड असताना सुद्धा 2021च्या असणाऱ्या कोणत्या तारखेला, 1 फेब्रुवारी 2021 ला त्यांना अरेस्ट करण्यात आलं आणि त्यांचा असणारा संपूर्ण अधिकार त्या ठिकाणी काढून टाकला आणि ती लोकशाही संपली. आणि संपूर्ण जबाबदारी या ठिकाणी कोणाकडे आली, तर त्यांच्या असणाऱ्या मिलिटरीकडे आलेली आहे. तोही रेफरन्स लक्षात ठेवायचा आपल्याला चर्चेमध्ये असणारा घटक आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन या ठिकाणी बघूया आपण. क्वेश्चन नंबर 8 काय बघा, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची अंमलबजावणी कोणत्या मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने केली जाते?
कारण पीएम स्वनिधीच्या असणाऱ्या योजनेची 6 वर्ष आता कंप्लीट होत आहेत. त्या निमित्तानं हा असणारा प्रश्न या ठिकाणी येतोय. मग कोणता आहे? केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय व वित्तीय सेवा विभाग आहे का? म्हणजे या ठिकाणी उल्लेख केला तर या ठिकाणी हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स डेव्हलपमेंट ऑफ फायनान्स सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून येतोय का? केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून आलाय का? केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून असणारा जो मंत्रालय आहे तो संयुक्त विद्यमाने तयार करतोय का? हा केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय आहे. याची अंमलबजावणी कोण करतोय? प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची. ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय व वित्तीय सेवा विभाग यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी हा ऍक्टिव्हेट होताना दिसतोय. हा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. एक मगाशी एक उल्लेख केला होता तो म्हणजे कुठला? भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यानचा असणारा जो काही निवेदन आहे का, तो धोरणात्मक सहकार्याचा उल्लेख, तो पीएम स्वनिधीचा असणारा न्यूज पुढे कव्हर करूया. पहिल्यांदा आपण भारत म्यानमारमध्ये काय होतोय त्याच्या अंतर्गत असणारे जे धोरणात्मक सहकार्य वाढताय ते एक थोडासा मुद्दा कव्हर करू आपण याच्यामध्ये. काय आता सध्याला या दोन देशादरम्यान असणारी जी काही सीमा सुरक्षा आहे का त्याच्यावरती लक्ष दिलेलं आहे. विशेष करून 1643 किलोमीटर सीमेवरती बंडखोर आणि तस्करी विरोधामध्ये भारत आणि म्यानमार हे दोन्ही देश मिळून संयुक्त कारवाई करणार आहेत. अशा पद्धतीचा असणारा मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. शांतता आणि लोकशाहीसाठी या ठिकाणी लोकशाही ठीक आहे, त्या देशामध्ये मिलिटरी कू जरी असलं तरी ते लोकशाहीसाठी प्रयत्न करतायत. ही भारताच्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह बाब आहे. म्यानमार मधील अंतर्गत शांतता आणि सर्व भागधारकांना ऑल स्टेक होल्डर्स सोबत घेऊन संवादाला भारताचा पाठिंबा आहे. सोबतच आर्थिक व्यापार, ठीक आहे, आर्थिक व्यापार खूप जास्त नाहीये, 2 अब्ज अमेरिकन डॉलरच्या पुढे जात नाहीये तो जास्त, पण त्याला वाढवण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी रुपे कार्डच्या अनुषंगाने या ठिकाणी म्यानमार सोबत कोलॅबोरेशन करतोय. आपण युपीआयचा कोलॅबोरेशन खूप स्ट्रॉंगली करतोय, हेही इथं लक्षात ठेवायचंय. आणि सोबत पाहिलं तर पायाभूत सुविधा, कारण आपण 1991च्या कालखंडामध्ये सगळ्यात महत्वाची यंत्रणा चालू केली होती लुक ईस्ट पॉलिसी. आणि त्या लुक ईस्ट पॉलिसीमध्ये आपण पूर्वेकडच्या देशांकडे बघा या अनुषंगाने आपण 91ला पहिल्यांदाच भारताची व्ह्यू पॉइंट त्या ठिकाणी चेंज केली होती आणि पूर्वेकडच्या देशांकडे आपण फोकस करून ह्या गोष्टी या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यानंतर आपण काय केलं? 2014ला आपण लुक ईस्ट वरनं या ठिकाणी ऍक्ट ईस्ट पॉलिसी सुरू केली. आणि त्याच पॉलिसीचा असणारा सगळ्यात महत्वपूर्ण कुठला? तालादान प्रकल्प, त्रिपक्षीय महामार्ग, ट्रायलॅटरल हायवे सुद्धा आपण त्यामध्ये तयार करतोय. त्यांना गती देण्याचा निर्णय या असणाऱ्या मीटिंग दरम्यान होतोय. आणि सांस्कृतिक वारसा आहे, सामायिक बौद्ध वारशाचं असणारं जतन आणि या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनावरती सहकार्य करण्याचा संदर्भ भारत आणि म्यानमार हे दोन्ही देश एकत्र येऊन करतायत. हेही हित लक्षात घेणं आवश्यक असणार आहे, मुद्दा गरजेचा असेल. आणि जेव्हा पीएम स्वनिधी बद्दल बोलतो आपण तर या स्वनिधीचा उल्लेख लक्षात ठेवायचा. काय? पीएम स्वनिधी स्कीम. तर पीएम स्वनिधी स्कीम कधी लॉन्च केली होती? 1 जून 2020 ला लॉन्च केली होती. आणि लोन ऍप्लिकेशन घ्यायला सुरुवात कधी केली होती? 2 जून पासून सुरू केलेलं होतं या ठिकाणी. आणि हे असणारं लोन कोणाला मिळेल? स्ट्रीट वेंडर्स, रस्त्यावरती असणारे जे काही फेरीवाले असतील का त्या सगळ्यांसाठी लोन दिलं जाईल. 10,000 रुपयापर्यंत लोन दिलं जाणार. जर त्यांनी लोन फेडलं तर पुढचं लोन त्यांना इझिली 50,000 रुपयापर्यंत असणार लोन मिळणार आहे. हा स्पेशल मायक्रो क्रेडिट फॅसिलिटी होता स्ट्रीट वेंडरसाठी. हा संदर्भ याच्यामध्ये येतो. अतिशय महत्वाचा सेल्फ रिलायंट इंडिया, आत्मनिर्भर भारताच्या अनुषंगाने या ठिकाणी हा मुद्दा आणायचा होता. मग त्याच्यातून पीएम स्वनिधीचा असणारा उल्लेख बघितला आता सध्याला तर कॅबिनेट मंत्रालयाने काय केलंय? ही असणारी योजना अजून एक्सटेंड केली. कधीपर्यंत? मार्च 31, 2030 पर्यंत आपण एक्सटेंड केली. म्हणजे आपण स्ट्रीट वेंडरसाठी ही दिली जाणारी रक्कम कंटिन्युअस पद्धतीने ठेवणार आहोत. सुरुवातीला ती 10,000ची लोनची रक्कम होती. तो फर्स्ट असणारा जो काही ट्रान्स असेल का, पहिल्या लोनचा रेफरन्स असेल का, तो 15,000 रुपये केलाय. दुसरा उल्लेख केला तर दुसरा लोन म्हणजे पहिल्यांदा 10,000चं लोन पूर्ण केलं तर 20,000चं एक्स्ट्रा लोन मिळायचं. आता काय होईल? 10 ऐवजी 15,000चं लोन असेल आणि ते जर भरलं व्यवस्थित तर पुढचं दुसरं लोन असेल का ते 25,000चं मिळेल. त्या अगोदर 20,000चं मिळत होतं. ते जर योग्य पद्धतीनं पूर्ण केलं तर पुढचं तिसरं लोन मिळेल त्या ठिकाणी ते 50,000च्या लोन पर्यंतचा उल्लेख आपण या ठिकाणी करतो. आणि इथं काय केलं जाईल? रुपे क्रेडिट कार्ड आणि युपीआयचं असणारं डायरेक्टली इंटरलिंक करून हे डायरेक्ट बेनिफिट दिलं जाणार आहे त्यांच्या असणाऱ्या बँक अकाउंटवरती. म्हणून पीएम स्वनिधीचा उल्लेख खूप महत्वाचा आहे. आणि किती वर्षांची वाटचाल कंप्लीट होते या ठिकाणी? तर पीएम स्वनिधीची 6 वर्षांची वाटचाल या ठिकाणी कंप्लीट होते. मग ते किती सांगितलं आता? इथं पहिल्यांदा 15,000 लोन, योग्य भरलं तर 25,000, युपीआय लिंक्ड रुपे क्रेडिट कार्ड दिलं जाणार आहे. आणि तिसरा असणारा लोनचा टप्पा असेल या ठिकाणी 50,000पर्यंत. आणि आतापर्यंत जर बघितलं या ठिकाणी तर फेरीवाल्यांना लाभ आतापर्यंत किती? 1.12 कोटी कर्ज मंजूर झालेलं आहे. म्हणजे 75.5
लाख प्लस असणाऱ्या फेरीवाल्यांना हा फायदा झालेला आहे. 95% फेरीवाल्यांचे पहिल्यांदाच औपचारिक पद्धतीनं बँकिंगमध्ये पाऊल टाकलं गेलेलं आहे. म्हणजे हा खूप ग्रेट न्यूज आहे भारतासारख्या देशासाठी. 46% असणारे लाभार्थी या ठिकाणी कोण आहेत तर महिला आहेत आणि 7% वार्षिक व्याज सबसिडी थेट बँक खात्यामध्ये या ठिकाणी वितरित केली जाते. हाही असणारा डायरेक्ट बेनिफिट या असणाऱ्या पीएम स्वनिधी योजनेच्या अंतर्गत दिला जातो. हे लक्षात घ्यायचं आणि त्यातूनच एक सगळ्यात महत्वपूर्ण असणारा स्लोगन आपण या ठिकाणी आणतोय तो म्हणजे स्वनिधीचे समृद्धी. हा असणारा सर्वसमावेशक विकासाचं मॉडेल आपण त्या ठिकाणी आपण डेव्हलप करतोय आणि त्याच्या अंतर्गत बघितलं तर रस्त्यावरील विक्रेता आणि त्यांच्या कुटुंबांना आपण बेनिफिट देण्यासाठी सामाजिक सुरक्षा योजना 1, 2, 3, 4 अशा मल्टिपल योजना एकत्र करतोय आपण. सोबतच पीएम जनधन योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती योजना, पीएम मातृवंदना योजना या सगळ्यांचा सुद्धा बेनिफिट त्यांना मिळावा यासाठी सुद्धा भारत सरकार प्रयत्न करतोय. त्यासाठी हा असणारा इनिशिएटिव्ह खूप महत्वाचा आहे. म्हणजे सोशल सिक्युरिटी नेट तिथे तयार केला जातोय हा उल्लेख याच्यामध्ये असेल. ठीक आहे. पुढचा रेफरन्स कुठला क्वेश्चन नंबर 9चा उल्लेख करू. काय पहा 1 जून 2026 रोजी भारताच्या सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार सिपा अधिकृतपणे कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट उल्लेख येतो याच्यामध्ये अधिकृतपणे लागू झाला. हा करार कोणत्या देशासोबत झालेला आहे रिसेंटली. स्टेट ऑफ हॉर्मझ साठी हा करार होणं अतिशय महत्वाची न्यूज होती. युएई सोबत, सौदी अरेबिया सोबत, ओमान सोबत का कतार सोबत. याचं उत्तर असेल या ठिकाणी ओमान सोबत. कोणासोबत झालं अग्रीमेंट? ओमान सोबतचा अग्रीमेंट झालेला आहे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. काय न्यूज हायलाइट होते तर इंडिया ओमान सेपा अग्रीमेंट या ठिकाणी येतोय आणि इथं काय केलं जाणार आहे तर इथं अनप्रेसिडेंटल टेरिफ कन्सेशन या ठिकाणी मिळणार आहे भारतीय एक्सपोर्टसाठी. आणि हा उल्लेख केला तर इथं ओमानच्या टॅरिफ वरती उल्लेख केला तर 0 ड्युटी असेल आणि त्या 0 ड्युटीचा उल्लेख केला तर 98.08% असणारा बेनिफिट या ठिकाणी मिळतोय. आणि इथं बघितलं या ठिकाणी तर 99.38% असणारा ट्रेड व्हॅल्यू आता किती होतोय डायरेक्टली 0 ड्युटी केलं जातोय. म्हणजे भारत आणि ओमान या दोन देशांमधलं असणारं कोलॅबोरेशन खूप स्ट्रॉंगली या ठिकाणी आपल्याला हायलाइट होताना दिसतोय. आणि भारत आणि ओमान मधला हा ऐतिहासिक असणारा स्थित्यंतर बदल आपल्याला जाणवतोय. आणि ह्याच्यामध्ये काय केलं जातोय आपण या ठिकाणी या असणाऱ्या MFN अंतर्गत व्यापार बघितलं तर केवळ 15.33% निर्यातीला मुक्त किंवा शुल्क मुक्त प्रवेश या ठिकाणी होता आणि तो आता किती 99.38 निर्यात मूल्यावर 0 टॅरिफ ड्युटी फ्री प्रवेश मिळणार आहे. आणि याच्यामध्ये किती 127 सेवा क्षेत्रामध्ये 100% FDI ला परवानगी दिली जाते. उदाहरणार्थ IT आरोग्य वर्ग असतील त्याच्यामध्ये भारताचा असणारा आयुष आणि पारंपरिक औषधोपचारांना पहिलीच कायदेशीर मान्यता मिळते या ओमानमध्ये. सोबतच व्यावसायिक गतिशीलता भारतीयांना 180 दिवसापर्यंत विजा सुविधा या ठिकाणी मिळणार 180 दिवसांसाठी. नंतर संरक्षण क्षेत्राचा उल्लेख केला. एक्सक्लुझिव्ह लिस्ट डेअरी, अन्नधान्य, भाज्या आणि सोने चांदीचे असणारे दागिने त्यांना संरक्षित पद्धतीने भारताने ठेवले. पण याच्यावरती आपला प्रेझेन्स खूप महत्वाचा आहे. याच्यामुळे तर आपण अमेरिकेसोबतचं असणारं डील कंप्लीट करत नव्हतो. हाही उल्लेख याच्यामध्ये लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. आता भारतासाठी हा धोरणात्मक असणारं महत्व काय, स्ट्रॅटेजिक असणारं सिग्निफिकन्स. कारण इथं जर बघितलं आपण या ठिकाणी तर हा या ठिकाणी पर्शियन गल्फ आणि हिथं आहे या ठिकाणी ओमान ओशन आणि या जवळच आहे हा ओमान. आणि ओमानच्या हिथं जवळ बघितलं वरती आहे इराण. या इराणच्या खाली या ठिकाणी आहे स्टेट ऑफ हॉर्मोज. आणि ह्या स्टेट ऑफ हॉर्मोज मधून सगळं असणारा जो इथं तेल उत्पादन देश आहेत ना इथून सगळे असणारे वेसल्स जहाज या ठिकाणी येत असतात अरेबियन ओशन मध्ये आणि तिथून जगभरामध्ये जात असतात. भारताला सुद्धा सगळ्यात मोठी मदत ह्याच असणाऱ्या स्टेट ऑफ हॉर्मोजची असते. पण सध्याला तो लॉक करून ठेवलाय. हॉर्मोज सामुद्रधनी युद्धजन्य आणि संवेदनशील क्षेत्र या ठिकाणी होताना दिसतोय. आणि तिथं संरक्षित पर्यायी मार्ग सोहार सोबतच बघितलं या ठिकाणी सालाहार बंदर असेल किंवा दुक्म बंदर असेल याच्या सोबत भारताची कनेक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न भारत आता ओमान सोबत करतोय. त्यामुळे हा अग्रीमेंट खूप ग्रेट झालेला आहे. मग ऍक्ट वेस्ट धोरणाचा उल्लेख करतोय. 2014 नंतरचा सर्वात मोठा करार आहे. चीनवरती प्रभावशाली असणारा हा शह देण्याचा प्रयत्न करतोय. चीनच्या प्रभावाला आपण कमी करण्याचा प्रयत्न करतोय. या असणाऱ्या बघा आपण पहिला मुद्दा बघितला आपण ऍक्ट ईस्ट पॉलिसीचा मुद्दा. दुसरा आहे थिंक वेस्ट. आपण पश्चिमेकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. त्यातला सगळ्यात मोठा करार आहे 2014 पासूनचा आतापर्यंतचा. सोबतच बघितलं या ठिकाणी तर गल्फ कंट्रीज मध्ये आपण गल्फ कंट्रीजचं कॉपरेशन आहे त्याच्यामध्ये आपण प्रवेश करतोय. संपूर्ण आखाती देश आणि पूर्व आफ्रिकेच्या बाजारपेठेमध्ये या ओमानमुळे आपल्याला एंट्री मिळते आणि MSMEs ला चालना मिळेल. मग मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस जे आहेत का लहान उद्योग त्यांचे कापड चामडे आणि फार्मा क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती होऊ शकते या अग्रीमेंटमुळे. आणि व्यापारी तूट ट्रेड डेफिसिट जो आहे ना
भारताची ऊर्जेची मोठी आयात, कच्चं तेल असेल, LNG असेल, त्या ठिकाणी लिक्विफाईड नॅचरल गॅस असेल, युरिया असेल, हे ओमानकडनं होत असल्याने तूट ओमानच्या बाजूने असणार आहे. ठीक आहे. आणि इथं आगामी आव्हान बघितलं तर सामाजिक सुरक्षा करार सुद्धा आपण या असणाऱ्या ठिकाणी कदाचित करू आणि त्यामुळे आपले असणारी ओमान सोबतचं कोलॅबोरेशन एक स्ट्रॉंग डेव्हलप होऊ शकतो, हे इथं लक्षात ठेवायचं. आणि आजच्या असणाऱ्या दिवसातली आपली शेवटची न्यूज या ठिकाणी कव्हर करू आपण. 1 जून 2026 रोजी देशातील शेत जमीन आणि मृदा आरोग्याचं रक्षण करण्यासाठी खेत बचाओ अभियान, सेव्ह द फार्म कॅम्पेन कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आले? काय? खेत बचाओ कॅम्पेन कुठून सुरू करण्यात आलेले आहे? हे महाराष्ट्रातून, उत्तर प्रदेशातून, मध्य प्रदेशातून का राजस्थानातून सुरू करण्यात आले? 2 मिनिटं विचार करायचं, उत्तर द्यायचं. उत्तर आहे मध्य प्रदेश. लक्षात ठेवायचा, रेफरन्स खूप महत्वाचं आहे. काय असेल या ठिकाणी? खेत बचाओ अभियानाचा उल्लेख केला तर शाश्वत शेतीकडे वाटचाल चालली जाते, म्हणजे रासायनिक खतांचा असणारा अतिवापर आणि जमिनीची घटती सुपीकता या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचंय. त्याच्यामुळे कमी खत, योग्य खत आणि योग्य सल्ला यासाठी या ठिकाणी खेत बचाओ अभियान इथं मध्य प्रदेश सरकार सुरू करतोय. मृदा आरोग्याचं रक्षण करायचं आपल्याला, सॉइल हेल्थचा विचार करायचंय, उत्पादन खर्च कमी करायचे, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचंय आणि नॅचरल फार्मिंग कडे यशस्वी संक्रमण करायचंय. ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे आपलं या असणाऱ्या नॅचरल फार्मिंग कडे, हा असणारा विचार या ठिकाणी या राज्यांच्या माध्यमातून दिसतोय. आणि त्याच्यातून एक देशव्यापी अंमलबजावणी आणि मुख्य असणाऱ्या पेपरला आपल्याला काय महत्वपूर्ण असणार या ठिकाणी? तर इथं भारतीय कृषी संशोधन परिषद आणि केंद्रीय कृषी मंत्रालय सोबतच कृषी विज्ञान केंद्र या तिघांच्या कोलॅबोरेशनच्या माध्यमातून हा असणारा मुद्दा मध्य प्रदेशातून भले चालू होतोय, पण तो जागतिक म्हणजे पहिल्यांदा नॅशनल लेवलला, राष्ट्रीय पातळीवरती तो इम्प्लिमेंट होणार. म्हणजे याची मूळ सुरुवात मध्य प्रदेशातून जरी झाली असेल तरी तो संपूर्ण भारत त्या ठिकाणी तो व्यापणार आहे. आणि मग नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण याचं असणारं प्रमोशन जास्त करणार आहोत. याच्यामध्ये पाहिलं तर तज्ञ वैज्ञानिक पथकं किती आहेत? जवळपास 10,757 आहेत. थेट जोडली जाणारे शेतकरी किती आहेत? 400+ गावातून या ठिकाणी 50 लाख शेतकरी जोडले जाणार आहेत आणि 100 विशेष जिल्हे याच्यामध्ये आणणार आहेत. सर्वाधिक वापर असलेल्या जिल्ह्यांचा विशेष लक्ष असणार आहे. 500 विशेष पथकं असलेल्या ठिकाणी डीएपीचा सगळ्यात जास्त वापर करणाऱ्या जिल्ह्यांना या ठिकाणी आणायचं, म्हणून ते 100 विशेष जिल्हे असतील. पॉलिसी शिफ्ट कसं आहे? धोरणात्मक बदल काय होतोय? कृषी धोरण केवळ उत्पादन वाढवण्याकडून आता उत्पादन संसाधनाचे शाश्वत जतन करायचे, सस्टेनेबिलिटीसाठी या ठिकाणी आपल्याला कार्य करायचंय आणि त्याच्यातून भूजल संरक्षण आपल्याला वाढवायचंय. भूजल प्रदूषण, ग्राउंड वॉटर पॉल्युशन आहे का, तो रोखायचं आपल्याला. ग्रीन मॅन्युअर, हरित खतं जे आहेत का, त्या पिकांचा अवशेष न जाळता जैविक खतांचा वापर या ठिकाणी करायचा आहे. अशा महत्वपूर्ण इनिशिएटिव्हला या ठिकाणी लॉन्च केलं जातोय. आणि हे असणारं लॉन्चिंग कोणत्या राज्याच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय? तर मध्य प्रदेश करतोय, हे इथे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. असे असतील आपले महत्वपूर्ण 10 न्यूज आजच्या दिवसाचे. 10 न्यूजचा रेफरन्स कसा वाटला तुम्हाला? सेशन आवडलं असेल तर लाईक करा. काही याच्याबद्दल तुमचे सजेशन असतील ते पण सांगा, आपण त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करूया. आणि ह्या असणाऱ्या सेशनला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि आपलं असणारं जे माइंडसेट IAS अकॅडमीचं असणारं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही पहिल्यांदा जॉईन करा. तुम्हाला एक PDF त्याच्यामध्ये मिळून जाईल. सोबतच आपलं असणारं युट्यूब चॅनल आहे, ते सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपलं इंस्टाग्राम सुद्धा आहे, त्या इंस्टाग्राम मध्ये सुद्धा माइंडसेट IAS अकॅडमी या अनुषंगाने तुम्ही त्याला सुद्धा फॉलो करू शकता. ठीक आहे. चला थांबूया, आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.